तर 51 पारायण कसे करायचे, त्याचे उद्यापन कसे करायचे, नियम अटी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि स्वामींची जर आपल्याला कोणते संकल्पयुक्त पारायण जर आपल्याला काही पाहिजे असेल, हवे असेल जर माहिती, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण 51 स्वामींचे जे पारायण आहेत त्याची माहिती बघणार आहे. तर मी पण 51 पारायणाचं जे संकल्पयुक्त पारायण आहे ते मी पण करत आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला आपण पण व्हिडिओ शेअर करूता. तर अगोदर केला नव्हता आणि आता मी व्हिडिओ शेअर करत आहे. तर त्याच्यामध्ये मी जे पारायणाची सुरुवात माझी गुरुवारपासूनच झाली होती आणि जे माझे उद्यापन आहे म्हणजे पारायणाचा शेवट आहे, तर स्वामीच्या कृपेने तोही माझा गुरुवारीच येत आहे. तर एक प्रकारचे माझे भाग्यच म्हणायला काही हरकत नाही. तर गुरुवारीच माझे उद्यापन होणार आहे 19 फेब्रुवारीला. तर मी स्वामीच्या जे सेवामध्ये जी मांडणी बघत आहात एकदम आपण पाहू शकता, साधी सोपी आणि जशी आपल्याला होऊ शकते म्हणजे स्वामीची जी सेवा तशा प्रकारेच केलेली आहे. तर फुले वगैरे वाहिलेली आहेत, आपल्याला सुपारी ठेवायची आहे. तर पहिल्यांदा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पारायणाची मांडणी करताना काय काय करायचं आहे, काय काय म्हणजे मंत्र वगैरे पारायणाची मांडणी करताना संकल्प कसा करावा, हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच मी शेअर केलेले आहेत. पण आता मी हे मध्ये व्हिडिओ जो पूर्ण टाकलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा नुसती जी मांडणी वगैरे करताना व्हिडिओ टाकला होता, काही माहिती वगैरे दिली नव्हती. तर मी आज बघा, तर आपल्याला सुपारी म्हणजे जे गणपती आपल्या याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा मी मांडणी करताना ते विड्याच्या पानावर म्हणजे नागिनीच्या पानावर ठेवला होता, पण ते पान सुकल्यामुळे मी पान काढून टाकलेले आहे. आणि आपल्याला शंकू ठेवायचा आहे. हे म्हणजे आपल्याला जर ठेवायचं असेल तर ठेवू शकतात, मी ठेवला आहे मुद्दाम. आणि हे आपल्याला आरती करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि नंतर मी एक छोटीशी गायची मूर्ती पण ठेवलेली आहे, कारण दत्त महाराजाच्या फोटोमध्ये याच्यामध्ये आपल्याला गाय बघायला पाहायचे स्वामीच्या सेवामध्ये असते, त्याच्यामुळं मी हे पण ठेवलेले आहे. आणि त्यानंतर मी स्वामीची एक अशी मूर्तीही ठेवलेली आहे आणि फोटोही ठेवलेला आहे. आपण दोन्हीपैकी कोणता एकही ठेवू शकता, फोटो ठेवू शकता किंवा मूर्ती ठेवू शकता. तर त्याच्यावर अगोदर मी जेव्हा पूजा मांडणी केली होती तर वस्त्रे वगैरे घातले होते. तर आता ते म्हणजे दररोज मी हे फुलं वगैरे साफ करण्यामध्ये मी ते दररोज नवीन ठेवत असते, त्याच्यामुळे त्यात दिसत नाहीत. तर पहिला व्हिडिओ जर आपण पाहिला तर संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसत आहे कसं करायचं ते मी व्हिडिओ शेअर केला आहे. तर ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या मी लिंक टाकते, त्याच्यावर आपण पाहू शकता. तर स्वामींची आपल्याला अशी मांडणी करून घ्यायची आहे. आणि हे मी श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करते. आताही माझं पारायण सुरू आहे. तर माझा 9वा अध्याय चालू आहे. आणि आपल्याला अशा दिवा लावून ठेवायचा, अगरबत्ती तर सकाळी लावलेला दिवा आहे हा. आणि त्यानंतर आपल्याला सकाळी आरती म्हणायची, जी स्वामीची आपण म्हणतो, नित्यसेवाही करायची आहे, 11 माळी जप करायचा आहे आणि एक वेळा तारक मंत्रचं पठण करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला उठून सर्वात इथली पूजा करायची आहे जी आपण मांडणी केलेली. आणि आपल्याकडे जर स्वामी दुसरे असतील तर तिथेही पूजा करायची आहे. आणि आपण सकाळी नैवेद्य झाला नव्हता तर मी साखरेचा ठेवलेला आहे. तर आपल्याला जे आपण खाणार आहे ते स्वामींना दाखवायचं आहे. हे तर सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे, याच्यात काही नाही. तर आपल्याला अशा प्रकारे करायची. तर आपल्याला याच्यामध्ये पारायणामध्ये दररोज 1 ते 21 म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचे पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचा आहे आणि आरती बनायची आहे आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बाहेरचं काही अन्न वगैरे खायचं नाही. जे स्वामी भक्त असतात ते तर खातच नाहीत, पण असं सांगायचं म्हणून सांगत आहे. तर आपल्याला बाहेरचं काही खायचं नाही आहे. आणि जास्त असं म्हणजे आपली वृत्ती एकदम शांत ठेवायची, भांडण असं दुसऱ्यांना उलट बोलणे वगैरे याच्यावर कमी म्हणजे आपल्याला थोडंसं संयम ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जास्त काहीच नाही. आपल्याला जर म्हणजे काही सेवा वगैरे होत असतील तर बाहेर गरजूंना काही देणे वगैरे, गायींना वगैरे, तर असे श्वान म्हणजे कुत्र्यांना वगैरे काही जेवायला वगैरे द्यायचं आहे. आणि आपल्याला उद्यापनाच्या त्या दिवशी मुली जेवू घालायच्यात किंवा मुले घालायचे आहेत किंवा एखादी जोडपे आपण जेवू घालू शकतो. आणि आपल्याला प्रसादामध्ये आपण केळी देऊ शकतो, पिवळी म्हणजे, तर पिवळी केळी वगैरे देऊ शकतात. जेवायला बनवू शकतात आपण पुरणपोळी किंवा साधी जेवण पण बनवू शकतात, भाजी वगैरे काही, तर अशा प्रकारे करू शकतात. आणि माझं उद्यापन तर स्वामीच्या कृपेने गुरुवारीच आलेलं आहे. म्हणजे मी सुरुवात पण गुरुवारीच केली होती आणि आता माझं उद्यापन पण गुरुवारीच येत आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.